सुजय विखेंना अहमदनगर दक्षिणमधून महायुतीची उमेदवारी जाहीर होताच निलेश लंकेंच्या हालचालींना वेग आलाय। लवकरच निलेश लंके शरद पवार गटामध्ये प्रवेश करणार आहेत। दुसरीकडे सुजय विखे यांच्या विरोधात लंकेंच्या पत्नी राणी लंके यांना देखील मैदानात उतरवलं जाऊ शकतं। पाहूयात। सुजय विखेंची उमेदवारी जाहीर होताच लंकेंच्या हालचालींना वेग। लवकरच शरद पवार गटात अधिकृत प्रवेश करणार। सुजय विखे विरुद्ध राणी लंके सामना रंगणार। लोकसभा निवडणुकांचं बिगुल वाजलं असून राजकीय घडामोडींना वेग आलाय। अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून भाजपनं सुजय विखे पाटलांना उमेदवारी जाहीर केली आहे। विखेंना महायुतीची उमेदवारी जाहीर होताच आमदार निलेश लंके यांचा निर्णय फायनल झाला असून ते लवकरच शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याची माहिती आहे। निलेश लंकेंच्या पत्नी राणी लंके यांनीही लोकसभा निवडणूक लढवण्याचे संकेत दिलेत। पवार गटात प्रवेश झाला, आता तुतारी तुम्ही वाजवणार का लंके साहेब तुतारी वाजवणार? साहेबांनी अजून मला काही सांगितलेलं नाही, पण दोघांपैकी एक उमेदवार नक्कीच आहे लंके घराण्यात। म्हणजे नक्की तुतारी तुम्ही वाजवणार आहेत का लंके साहेब वाजवणार? ते मला अजून सध्या तरी काही सांगतात नाही, पण एवढं कळेल आता कोण वाजवणार, लंके साहेब का मी, दोघांतून एक जण आहे फिक्स। काही दिवसांपूर्वी निलेश लंकेंनी लिहिलेल्या पुस्तकाचं प्रकाशन शरद पवारांच्या हस्ते झालं। त्यावेळी लंकेंनी हातात तुतारी घेत अप्रत्यक्षपणे शरद पवार गटात सामील झाल्याचे संकेतच दिले होते। त्यामुळे लंकेंच्या शरद पवार गटातल्या प्रवेशाची केवळ औपचारिक घोषणा होणं बाकी असल्याचं बोललं जातंय। राष्ट्रवादीतल्या फुटीनंतर अजित पवारांसोबत गेलेल्या 40 आमदारांमध्ये पारनेरचे आमदार निलेश लंके यांचाही समावेश होता। मात्र गेल्या 2 वर्षांपासून लोकसभा निवडणुकीची तयारी करत असलेल्या निलेश लंकेंना अजित पवारांच्या माध्यमातून महायुतीत राहणं परवडणारं नव्हतं। कारण सुजय विखे नगर दक्षिणचे विद्यमान खासदार असल्याने महायुतीकडनं पुन्हा एकदा त्यांनाच तिकीट दिलं जाण्याची शक्यता होती। त्यामुळे निलेश लंके गेल्या काही दिवसांपासून शरद पवारांच्या संपर्कात होते आणि ते लवकरच पक्षांतर करतील अशी शक्यता वर्तवली जात होती। त्यामुळे स्वतः निलेश लंके किंवा त्यांच्या पत्नी राणी लंके या नगर दक्षिणमधून महाविकास आघाडीच्या उमेदवार असू शकतात। लोकसभा निवडणुकीची तयारी लंकेंच्या पत्नी राणी लंके यांनीही सुरू केली आहे। गेल्या काही दिवसांपासून राणी लंके मतदारसंघात सक्रिय झाल्या। राणी लंके या जिल्हा परिषदेच्या माजी सदस्य राहिलेल्या आहेत। जिल्हा नियोजन समितीचं सदस्य पदही त्यांनी भूषवलं। दक्षिण नगर जिल्ह्यात शिवस्वराज यात्रा काढून लोकसभेला इच्छुक असल्याचं त्यांनी जाहीर केलं होतं। राणी लंके यांनी जिल्ह्यात संपर्क मोहीम सुरू केली आहे। विविध कार्यक्रमांना हजेरी लावत त्या कार्यकर्त्यांशी संवाद साधतायत। सुजय विखेंविरोधात लंकेंना मैदानात उतरवण्याचा डाव शरद पवारांनी आखलाय। दुसरीकडे लंकेंच्या रूपाने अजित पवार गटातला एक मोहरा परतवण्यासही शरद पवारांना यश आलंय। त्यामुळे पवारांची ही चाल महायुतीची अडचण करणार का हे पाहावं लागणार आहे। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।